नमस्कार. मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. राजकीय आखाड्याची सुरुवात मी अशी केली या कार्यक्रमासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रभाकर रामचंद्र पोळ. त्यांना सर्वजण नाना म्हणतात. नानांचं गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवली खुर्द आहे. खर तर नानांच्याकडे बघितल्यानंतर आपल्या सर्वांना एक प्रश्न पडतो की नानांनी राजकीय आखाड्याची सुरुवात कशी केली किंवा त्यांना का राजकीय आखाड्यात उतरू वाटलं. खरं तर अशा विविध प्रश्नांची उत्तरं आज आपण नानांच्याकडून घेऊया. नाना, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत. आणि प्रश्न पहिला आहे की आपल्या राजकीय आखाड्याची सुरुवात कशी झाली. नमस्कार. मी लहान होतो. माझे लहानपणीच वडील वारले आणि मला गरिबीतनं शिकता आलं नाही. पण मला नाद फार गावाचं काय करावं काय नाही, कोणाचं कार्य असलं मी तसंच थांबणार. आणि मला गावातील चांगले चांगले माणसं कशाला आपलं बोलवायचे करायचे. आणि मला गावाच्या आपल्या त्या चांगुलपणामुळं व चांगल्या माणसामुळं चांगलाच सहवास लागला. आणि मी ते कुठले काय असो, लग्न असो काय असो, गावचं यात्रा असो, त्यात 100% अगदी रात्रंदिवस तो पार पडत राहायचं, कुठलंही काय काम असलं तरी. नाना, मगाशी तुम्ही बोलतानाच म्हटलं की मी गावातल्या माणसाशी वावरत होतो, वेगवेगळ्या कार्यक्रमात त्या माणसासोबत काम करत होतो. तर ती माणसं कोण होती. रामभाऊ पाटील आमचे चुलत भाऊ होते. गावातले दगडोबा म्हणून एक चांगलं प्रतिष्ठित होते. गोटेवाले एक बरीचसे 2-4 माणसं मोठी होऊन गेले. बाबा अण्णा, पुन्हा शंकर शेडगे, असे जनबा कदम माझे सरपंच होते. तेव्हा मला पहिल्यापासून कधीही सोडलेलं नाही त्यांनी. आणि मला त्यांची मी काम करणे असल्यामुळे ती माझी इतकी गोडी लागायची त्यांना की बोलायचं काम नाही. कुठल्याही कार्यात मला आहारी मारणार, त्याचा आहे तसा आहे, मी बी त्यांच्यात सहभागी व्हायचो. आणि कधीही कुठल्या कामाला कुचरपणा नाही किंवा काय नाही, काम अगदी प्रामाणिक करणार. आणि बाकी मग अशी गोडी लागत लागत फार गोड लागली. नंतर मी जरा थोडं मला पंचायतीमध्ये घेतलं, मला सोसायटीमध्ये घेतलं. सोसायटीत मी चेअरमन झालो, ग्रामपंचायत डेप्युटी झालो. असं होत 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 जरा माझी परिस्थिती गरीबी, पण आपलं ह्या प्रामाणिकपणामुळं मला सर्व गाव आपलं कुठेही मला अगदी प्रामाणिक हारी मारायचे आणि मी प्रामाणिक काम करायचो. नाना, तुम्ही सोसायटीचा चेअरमन झाला, पण ते निवडणूक झाली का बिनविरोध झाली, कशी पद्धत होती त्यावेळेला. काय झालं, बिनविरोधच झाली. आम्ही जवळजवळ 13-14 पण 2 जणांनी माघार घेतली. त्यात मी 13 जणात होतो. आणि होता होता पुन्हा असंच सोसायटीचे चेअरमन निवड झाली. त्यामध्ये पहिलं मला प्राधान्य दिलं आणि मला चेअरमन पद दिलं. परंतु काय झालं, मला अभ्यास नसल्यामुळं, शाळा नसल्यामुळं सोसायटीचं बरंचसं काम ते सह्य करायचं आणि ते मला काय जुळत नव्हतं. सेक्रेटरी मला चांगला होता, समजून घेत होता, पण मला ते म्हणलं नको. आणि मी ते चेअरमन पद मी खुशीन राजीनामा दिला. मला काय कोणी अडचणीत आणलं नाही, मला कोणी काय केलं नाही, आणि मी ते चेअरमन पद सोडून दिलं. नाना, तुम्ही ग्रामपंचायतीला उपसरपंच झाला, पण कशी पद्धती, म्हणजे ग्रामपंचायत तुमच्या वेळेस बिनविरोध झाली होती का निवडणूक लागली होती, कशा पद्धतीने तुम्ही निवडून आला तिथं. काय झालं, निवडणूक लागली. निवडणूक लागल्यावर अशी आमच्या मंदिरात मिटिंग बसली. मिटिंग बसल्यावर आम्ही गावाने आपलं माझं नाव आमच्या भावकीनं माझं नाव सुचवलं. आणि माझ्या भावकीत कुणीच हे भरलं नाही. परंतु विरोधकाने त्यावेळेला निवडणूक लागली. निवडणूक लागल्यावर माझ्या विरोधात बरीच होती आणि म्हणजे ग्रामपंचायतीचीच समजी निवडणूक लागली. परंतु मी आपल्या समजाच्या पहिल्यापासून नाना म्हणजे अगदी हे, पण मला अगदी भरघोस मतानं मी निवडून आलो. निवडून आल्यावर पुन्हा ओघानं ग्रामपंचायतीत सरपंच ओबीसी असल्यामुळं मला पुन्हा डेप्युटी सरपंच केलं. आणि मी चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीचा 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं अभ्यास म्हणजे कामं केली. आणि
चांगल्या पद्धतीने काम करायला संधी मिळाली. संधी मिळाली. हा, पुन्हा सुद्धा ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि पुन्हा जनरल सरपंच लागलं. जनरल लागल्यावर पुन्हा मला म्हणजे आता तुम्ही बास करा की, तर काय माणसं म्हणली ना पाहिजेत, तर कारण त्यांनी मागच्या वर्षी भयंकर काम केलंय, गटाच काम केलं, कसे कुठलंही काम म्हणजे अगदी प्रेमळ मनानं गाव जर लोटायचं जरी झालं तरी मी त्याचंही काम केलेलं आहे. तर आता पुढच्या वर्षी मला त्यांनी ग्रामपंचायतीत घेतलं आणि पुन्हा बी आमची ग्रामपंचायत बिनविरोध झाली. आणि आता मला सरपंच पण काय अडचणीमुळं मला गावातल्याच लोकांनी म्हणले नाना तुम्ही थांबा, आता तुम्ही पहिल्या वर्षी तुम्हाला डेपोट दिले, एक 3 वर्ष थांबा आणि नंतर तुम्हाला आणखी सरपंच करू. हे काय म्हणले, मी गावाच्या पुढं कधी कुठला शब्द म्हणजे मोडला नाही. आणि म्हटलं मोडणार बी नाही, चांगल्या माणसाचं म्हणजे सरपंच काय, तुम्ही मोठी माणसं चांगली असल्यामुळे मला वकील भाऊ म्हणा, गावातले बरीचशी माणसं चांगले, मला वकील भाऊ एक नंबरचा माणूस, त्यांनी मला कुठलीही म्हणजे मदत करत होते. कुठलीही काय अडचण आली मला अगदी 100% मदत करत होते आणि अजून सुद्धा करतात. पण त्यामुळं मला पुन्हा काय अडचणीमुळं त्यांनी केलं नाही, मी बी काय हे केलं नाही, पण कामं करीत राहिलो. कुठलंही काम ग्रामपंचायतीचं इतकं मी केलं की दुष्काळ पडला, दुष्काळासाठी मी रातभर पाणी टँकर करायचो आणि निर्भर इकडं आमची छावणी होती, त्या छावणीत मी जनावरांचं पाण्याचं काम दिलं होतं. ह्याच्या हिरीव टँकरभर, त्याच्या हिरीव टँकरभर, पण जनावरांना मी जवळजवळ 13 महिने छावणी होती, 13 महिन्यात कुठेही जनावराला काम मी पडून दिलं नाही. आणि म्हणूनच मी आतापर्यंत जवळजवळ मला सर्वांचाच आशीर्वाद, म्हणजे मला जनावरांचा सुद्धा आशीर्वाद लागलेला आहे. आणि आता माझं चांगली लागले, 2 पोरं सुद्धा माझी कामाला लागली, आता चांगलं आहे माझं. नाना, ज्यावेळेला तुम्ही सरपंच किंवा चेअरमन म्हणून काम करत होता, त्याला वेगवेगळी राजकीय पक्षातील लोक असतील किंवा तालुक्यातील लोक असतील, तर ती कोणती लोकांच्या बरोबर तुम्हाला काम करायला मिळालं? तसं बरं का, मला सदाशिवराव खोत आमची बालकीच, आणि पहिल्यापासून मी त्यांच्या पहिल्यापासून म्हणजे जसे मी ही पदं घेतली आधी, मग तेव्हापासून सहवासात तात्यांच्या किंवा बुवा माने, आपले गोंधळचे आश्रमशाळेचे चेअरमन होते ते बुवा माने म्हणा, असेच बाकी कुठले म्हणजे आता मला काय थोडं सांगता येणार नाही, पण त्या सहवासात पहिल्यापासून मी असायचो. आणि कुठल्याही सभेला म्हणा, कुठल्या ह्याला म्हणा, अगदी हरवून जायचो मी. आणि कधीही कुठलं मोठ्या माणसाचा हे मी अजिबात कुठलेही सहवास सोडला नाही. आणि आतापर्यंत सुद्धा माझं जवळजवळ 81 वय आहे, तरी पण सुद्धा मला कुठलीही माणूस अजून कुठल्या कामाचं म्हणा, कुठल्या भांडणात म्हणा, कुठं काय करायचं म्हणलं तरी, गावची यात्रा असली तरी मला अजून सर्व बोलत येते आणि मी बी ते काम हरवून करतो बा. नाना, खरं तर तुम्हाला सरपंच करायचं होतं, पण काही अडचणीमुळं म्हणजे गाव पातळीवरचे असेल किंवा राजकीय असेल, अशामुळे तुम्हाला ते देता आलं नाही, तुम्ही नाराज झाला. पण पुढे तुम्ही कसं म्हणजे कार्यरत राहिला? काय नाही, नाराज नाही झालो, मी काम करत राहिलो. आणि काय 4 माणसाचं ऐकावं लागलं, मी ते ऐकलं. कारण का, आज मला सरपंचपेक्षा ती 4 माणसं महत्वाची होती. आणि त्या महत्वाच्या माणसाचं मोडणं म्हणजे माझं काय एक हे आहे, मला गरिबीत नाही एवढी मोठी माणसं मला मान देते, ते माझा मान राखते ते, किंवा मला कुठले हे नाही जरी दिलं तरी मी मोठ्या माणसाचा मान राखला. आणि मी ते पदाव काय, पण फक्त मी काम करीत राहिलो, कुठलेही काम करीत राहिलो, ग्रामपंचायतीचं करत राहिलो, गावचं करत राहिलो, कुठला यात्रेचं करत राहिलो, पण मी नाराज नाही झालो. आणि नाराज कशासाठी, मोठ्या माणसापेक्षा काय पद काय मला महत्वाचं नाही. आणि मी असंच मी काम करत राहिलो, मोठी माणसं मला मान देत राहिली, अजून बी देते ती, अजून मी काम करतोय. राजकीय आखाड्याची सुरुवात कशी केली हे नानांनी सांगितलेलं आहे. खरं तर नानांचं वय आज 81 आहे आणि राजकारणात कसा आलो हेही त्यांनी सांगितलेलं आहे. केवळ लोकांचा सहवास लाभला आणि हेच त्यांना निमित्त ठरलं राजकीय क्षेत्रात उतरण्याचं. पद मिळालं आणि काही वेळेला त्यांना हुलकावणी दाखवली पदाला,
पण नाना नाराज झाले नाहीत, कार्यरत राहिले. आजही ते काम करत आहेत. खरं तर नानांनी एक राजकीय आखाड्यात बोलत असताना एकच सल्ला दिलेला आहे आणि तो सल्ला म्हणजे की लोकांचा सन्मान राखला, मोठ्या लोकांच्या सहवासात लाभला तर आपल्याला काही मिळू शकतो. फक्त राजकीय लोकांचा सन्मान, मोठमोठ्या लोकांचा सन्मान राखणं हे आपल्या राजकीय क्षेत्रातील लोकांचे एक कर्तव्य आहे, हे त्याने आपल्या मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. नाना, तुम्ही आज 81 वर्षात काम करत आहेत. आमच्या तरुण मंडळींनी सुद्धा आज तुमच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. तुमच्या या मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.